कंट्रोल रूमला एका मुलीचा फोन आला। निर्जनस्थळी एकटीच उभी आहे, या लवकर। पोलीस येताच मुलीला पाहून हादरले, थेट सॅल्यूट ठोकला। नेमकं काय घडलं? साधारण वाटलेली ती मुलगी कोण होती? त्या रात्री सर्व काही अगदी सामान्य सुरू होतं। शहरातील बहुतांश रस्ते ओढ पडले होते। काही ठिकाणी वाहनांची वर्दळ होती, तर काही भाग पूर्णपणे शांत झाले होते। रात्रीची वेळ जशी जशी पुढे सरकत होती, तसतसा अंधार आणखी गडद होत चालला होता। अशाच वेळी कंट्रोल रूममधील फोन अचानक खणखणला। कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याने फोन उचलला। समोरून एका तरुणीचा घाबरलेला आवाज ऐकू आला। तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती। ती सतत आजूबाजूला पाहत असल्यासारखी बोलत होती। काहीतरी गडबड असल्याचा अंदाज पहिल्या क्षणी आला। मी एकटी आहे, इथे कोणीच नाही, कृपया लवकर या, एवढंच ती वारंवार सांगत होती। तिचा आवाज थरथरत होता, त्यामुळे कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यांनी प्रकरण गंभीर असल्याचं गृहीत धरलं। अधिकाऱ्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला। नेमकी जागा विचारली, आजूबाजूला काय दिसतंय, तिथे आणखी कोणी आहे का, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं घेतली जाऊ लागली। पण मुलगी वारंवार एकच सांगत होती, ती निर्जनस्थळी उभी आहे आणि तिला भीती वाटत आहे। काही क्षणातच ही माहिती वरिष्ठांकडे पोहोचवण्यात आली। परिस्थितीचा अंदाज घेऊन तातडीने पोलिसांची एक टीम त्या दिशेने रवाना केली। रात्रीची वेळ असल्यामुळे कोणताही धोका पत्करायचा नव्हता। पोलिसांची गाडी वेगाने त्या दिशेने धावत होती। दरम्यान कंट्रोल रूममधून त्या मुलीशी संपर्क कायम ठेवण्यात आला। तिचा आवाज आता थोडा स्थिर वाटत होता, पण ती अजूनही तिथेच उभी असल्याचं सांगत होती। पोलिसांच्या मनात अनेक शक्यता येत होत्या। एखाद्या गुन्हेगारी घटनेत ती अडकली असेल का, कोणी तिचा पाठलाग करत असेल का, की ती एखाद्या मोठ्या संकटात सापडली असेल। प्रत्येक प्रश्न नवीन चिंता निर्माण करत होता। रस्ता ओलांडत अंधाऱ्या भागातून जात पोलीस अखेर दिलेल्या ठिकाणाजवळ पोहोचले। परिसर खरोखरच शांत होता। दूरवर एखाद्या वाहनाचा आवाज सोडला तर तिथे विशेष हालचाल दिसत नव्हती। गाडी थांबताच पोलिसांनी परिसरवर नजर फिरवली। काही अंतरावर एक तरुणी एकटी उभी असल्याचं त्यांना दिसलं। तिच्या वर्णनाशी ती जुळत होती, त्यामुळे ते तिच्या दिशेने पुढे गेले। त्या क्षणी पोलिसांना वाटलं, आता तिची विचारपूस करून तिला सुरक्षित ठिकाणी पोहोचावं लागेल। पण पुढच्या काही सेकंदात जे घडलं त्याने सर्वजण थबकले। ती मुलगी अगदी शांत उभी होती। तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती। उलट ती अत्यंत आत्मविश्वासाने पोलिसांकडे पाहत होती। एक पोलीस अधिकारी तिच्या जवळ गेला। त्याने तिची ओळख विचारली। ती मात्र काही क्षण शांत राहिली। त्यानंतर तिने स्वतःची ओळख सांगायला सुरुवात केली। पहिलं नाव ऐकताच काही जण एकमेकांकडे पाहू लागले। क्षणभर कुणालाच विश्वास बसत नव्हता। वातावरण अचानक बदललं होतं। ज्यांना काही सेकंदापूर्वी मदतीची गरज असलेली सामान्य तरुणी वाटत होती, तिच्याबद्दलची माहिती ऐकून सर्वजण गोंधळून गेले। काही पोलिसांनी पुन्हा खात्री करण्यासाठी प्रश्न विचारले, पण प्रत्येक उत्तराने आश्चर्य आणखी वाढत होतं। आता परिस्थिती नेहमीसारखी राहिली नव्हती। घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना हळूहळू संपूर्ण चित्र समजू लागलं। हा फोन साधा नव्हता, यामागे काहीतरी वेगळंच कारण होतं। दरम्यान कंट्रोल रूममध्ये ही घटनेची माहिती पोहोचू लागली। तिथेही अनेक जण आश्चर्यचकित झाले, कारण संपूर्ण प्रकाराने वेगळंच वळण घेतलं होतं। ज्यांनी मदतीचा कॉल स्वीकारला होता त्यांनाही हे अपेक्षित नव्हतं। त्यांना वाटलं होतं की एखादी महिला संकटात अडकली आहे, पण वास्तव काही वेगळंच निघालं। पोलिसांनी दिलेला प्रतिसाद, घटनास्थळी पोहोचण्याचा वेग आणि त्यांची कार्यपद्धती याकडे त्या तरुणीचं बारकाईनं लक्ष होतं। जणू ती प्रत्येक गोष्ट नोंदवत होती। पोलिसांना आता स्पष्ट झालं होतं की हा संपूर्ण प्रकार एखाद्या मोठ्या उद्देशाने घडवून आणला गेलाय, पण तो उद्देश नेमका काय होता याचं उत्तर अजून बाकी होतं। काही मिनिटे चर्चा सुरू राहिली। प्रत्येक गोष्ट तपासली गेली। नंतर हळूहळू सत्य समोर येऊ लागलं। ही तरुणी प्रत्यक्षात मदतीची गरज असलेली सामान्य महिला नव्हती। ती पोलिसांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी एक वरिष्ठ अधिकारी होती। तिने जाणीवपूर्वक कंट्रोल रूमला फोन केला, कारण तिला एक गोष्ट तपासायची होती की कागदावर असलेले नियम प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवले जात आहे हे पाहायचं होतं। महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रणा खरंच काम करत आहेत का? एखादी महिला रात्री मदत मागितल्यास पोलीस कितपत तत्परतेने धावून येतात, हा तिचा मुख्य प्रश्न होता। त्यासाठीच तिने स्वतःला एका सामान्य महिलेसारखं सादर केलं। निर्जनस्थळी उभं राहून मदतीचा कॉल केला आणि प्रतिसादाची वाट पाहिली। आणि विशेष म्हणजे पोलिसांनी तिला निराश केलं नाही। कॉल मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली। आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करत ते काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले। जेव्हा संपूर्ण सत्य समोर आले, तेव्हा उपस्थित पोलिसांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि अभिमान दोन्ही दिसत होते, कारण त्यांनी आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडली होती। आणि शेवटी ज्या मुलीला पाहून पोलिसांनी सॅल्यूट ठोकला, ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, ती होत्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुकन्या शर्मा। महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या व्यवस्थेची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी त्यांनी स्वतः हा सरप्राईज कॉल केला होता। पोलिसांनी वेळेत मदत पोहोचून ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आणि म्हणूनच त्या रात्री निर्जनस्थळी उभी असलेली ती रहस्यमय मुलगी अखेरीस संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानाचा विषय ठरली।